नाव सांगा म्हणून ना. नाव सांगा. मी सुरुवात करतो, सुपूर्द करतो. नमस्कार. कृषक शेतकरी गट चरई, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड आणि या ठिकाणी शासनाच्या उपक्रमाप्रमाणे जैविक शेती आणि 100% ऑर्गॅनिक आणि याचा प्लॉट डेव्हलप या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यासाठी लागणाऱ्या जैविक निविष्ठा ज्या आहेत, ज्या शेतकऱ्यांनी आम्ही या ठिकाणी बनवलेलं आहेत, ते गोकृपामृत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क हे या ठिकाणी आमच्या गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याचा फॉर्म्युला जो आहे तो कशा प्रकारे बनवला आहे हे या ठिकाणी आमच्या गटाचे आमचे गुरुजी मनोज जाधव साहेब हे आपल्याला या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी सादर करतील. नमस्कार, माझं नाव मनोहर नाना जाधव आणि आमच्या गटामार्फत जे आम्ही गोकृपा अमृत जे तयार केलेलं आहे त्यासाठी पहिला सर्वप्रथम आपल्याला एक 200 लिटरचा प्लास्टिकचा ड्रम लागतो आणि त्या ड्रममध्ये 190 लिटर आपण पाणी भरलेलं आहे. देशी गाईचं जे ताक आपण बनवलेलं आहे ते 2 लिटर आहे, 2 किलो देशी गूळ आहे आणि जे त्याला विरजण लागतं गोकृपा अमृत ते त्याच्यामध्ये 1 लिटर आहे आणि त्याचं मिश्रण केल्यानंतर हे 7 दिवसानंतर ते तयार होतं आणि मग आपल्याला ते शेतीसाठी फवारणीसाठी किंवा ड्रिचिंगसाठी ते सोडता येतं. जीवामृत तसंच जे जीवामृत आपण जे तयार केले त्याच्यासाठी 200 लिटरचं एक आपल्याला खाली बॅलर, 150 लिटर त्याच्यामध्ये पाणी घ्यावं लागतं आणि 10 किलो देशी गाईचं शेणखत, दुसरं आपल्याला 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ लागतो, चण्याच्या डाळीचं जे बेसन तयार होतं ते 2 किलो आणि वडाच्या झाडाखालची माती एक 5 किलोच्या दरम्यान ती त्याच्यामध्ये टाकली जाते आणि ते 7 दिवसानंतर ते तयार होतं. आणि ते सगळं या ठिकाणी केलं आहे आपण. आता दशपर्णी अर्क आहे त्याची माहिती आमचे मंदारजी सांगतील. या आपण ड्रममध्ये 200 लिटरच्या बॅरलमध्ये दशपर्णी अर्क बनवलं. त्याच्याकरता साधारणपणे 5 किलो कडुलिंबाचा पाला बारीक कुट्टी करून आणि उर्वरित जे रुई आहे, ज्या झाडांना चीक आहे किंवा ज्या झाडांना ही खात नाहीत, पशु खात नाहीत, अशा पद्धतीची पपई, सीताफळी, निरगुडी ही सगळी अशी 10 प्रकारची वेगवेगळी पानं आपण कुट्टा करून ह्याच्यात टाकलेली. शेण आहे आणि गूळ टाकलं, गोमूत्र सॉरी. आणि साधारणपणे तयार झाल्यानंतर 25 लिटरमध्ये 1 महिन्यापर्यंत ते तयार होतं. 1 महिन्यानंतर आपल्याला 2.5 लिटर 200 लिटरच्या पाण्यामध्ये बॅलरमध्ये टाकून ड्रिचिंग आपल्या शेतात 1 एकरसाठी ते ड्रिचिंग करावं लागतं. धन्यवाद.